पावसाळा आता चांगलाच सुरू झाला आहे नाही. अशा पावसात संध्याकाळच्या चहाच्या वेळी काहीतरी गरमागरम कुरकुरीत तिखट असं खायला मिळालं तर त्याच्यासाठी काय असतं, भजे. तर चला मग आज आपण करणार आहोत पालक पकोडे. कमी साहित्यामध्ये सोप्या पद्धतीने तयार होणारे झटपट असे पालक पकोडे. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य आहे: 1 जुडी पालक, 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, कांदा आणि ओवा. चला सगळ्यात पहिले आपण तेल गरम करायला ठेवूयात आणि तेल गरम होईपर्यंत इकडं आपलं सगळं साहित्य एकजीव करून घेऊयात. मी पालक बारीक चिरून धुवून घेतलेला आहे. त्याच्यात बटाटा उकडून घेऊन खिसून घातलाय. तुम्ही नुसता स्मॅश करून घातलात तरीही चालेल. लसूण घातलाय, हिरवी मिरची, कांदा आणि ओवा हे सगळं साहित्य घालून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे डाळीचं पीठ. तर डाळीचं पीठ मी इथं 2 मोठे चमचे घातलेले आहेत आणि त्याच्याच बरोबर हळद, तिखट, चवीनुसार मीठ या गोष्टी घालून घेतलेल्या आहेत आणि थोडासा अजून त्याच्यामध्ये कुरकुरीतपणाचा टच येण्यासाठी म्हणून 1 चमचा ते अर्धा चमचा तांदळाचं पीठ, मोठा चमचा आहे पण तांदळाचं पीठ घातलेलं आहे. आता हे सगळं साहित्य छान एकजीव करून घ्यायचं आणि आपले पकोडे घालायला सुरुवात करायची. अशा पद्धतीने तेलामध्ये पकोडे सोडून घ्याल आणि त्याला छान कुरकुरीत असे तळून घ्याल. हाताने पकोडे सोडण्याची मजा आणि चव काहीतरी वेगळीच लागते नाही का? त्याच पद्धतीने मी इथं हाताने सोडून घेतलेले आहेत. तुम्ही चमच्याने घातले तरीही चालतील. मुलांसाठी जर तुम्ही पकोडे करणार असाल, ते खाणार असतील तर हिरवी मिरची स्किप केली तरीही चालेल. आता अशा पद्धतीने टिश्यू पेपरवर हे छान गोल्डन होईस्तोवर मी तळून घेतले आणि ते एका प्लेटमध्ये काढले. सॉस, तुमचं पुदिन्याची चटणी, केचप किंवा आणखीन कशाबरोबर किंवा नुसते चहाबरोबर जरी खाल्ले ना तरी त्याची मजा काही औरच येते. चला तर मग मी केलेत, तुम्हीही करून बघा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवाल आणि कमेंट तर करा.